काही माणसं परिस्थितीसमोर हार मानतात, तर काही माणसं परिस्थितीलाच आपल्या यशाची पायरी बनवतात. ही कथा आहे बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या असामान्य व्यक्तिमत्वाची. तानाजी गोविंदराव सोरटे. सन 1952 मध्ये एका सर्वसाधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे शिक्षण फक्त इयत्ता 7वी पर्यंतच पूर्ण करता आलं. पण डोळ्यांमध्ये मोठं स्वप्न होतं आणि मनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. 1968 साली त्यांच्या चुलत्यांनी त्यांना कोल्हापूरच्या प्रसिद्ध मोतीबाग तालीममध्ये पाठवलं. मेहनत, शिस्त आणि चिकाटीमुळे तानाजीराव लवकरच सर्वांच्या नजरेत भरू लागले. त्यांचा खेळ पाहून हिंद केसरी अर्जुनवीर पैलवान गणपतराव आंधळकर यांनी त्यांना पूर्णवेळ कुस्ती करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी वजन होतं फक्त 35 किलो, पण स्वप्न होतं महाराष्ट्र केसरी बनण्याचं. 1972 साली तानाजीरावांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली. 85 किलो वजनी गटामध्ये खेळताना सरावादरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली. वस्तादांचं स्वप्न होतं तानाजीरावांनी महाराष्ट्र केसरी खेळावं, पण डॉक्टरांनी त्यांना व्यायाम करण्यास मनाई केली. तरीही जिद्दीनं पेटलेल्या तानाजीरावांनी चोरून सराव सुरू ठेवला, बैठका मारल्या आणि पुन्हा मैदानात उतरले. अकोला येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांनी 74 किलो वजनी गटात नशीब आजमावलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. पुन्हा एकदा गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, आता कुस्ती कायमची सोडावी लागेल. एका क्षणात स्वप्न तुटलं. कुस्ती अर्धवट राहिली, शिक्षण अर्धवट राहिलं आणि आयुष्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. 1976 साली तानाजीराव पुन्हा आपल्या मूळ गावी सोरटेवाडी येथे परतले. एक म्हैस आणि एक गाय घेऊन त्यांनी दूध व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस अत्यंत कठीण होते. ते स्वतः सायकलवरून गावोगावी वाड्या वस्त्यांवर जाऊन दूध गोळा करत होते. यातूनच परिसरातील पहिल्या नवनाथ दूध संस्थेची स्थापना झाली. त्याचबरोबर त्यांनी सोमेश्वर साखर कारखान्यावर ऊस तोड आणि ऊस वाहतुकीचे कामही केले. या खडतर प्रवासात त्यांच्या आई नर्मदाबाई गोविंदराव सोरटे यांची मोलाची साथ त्यांना लाभली. फक्त दूध व्यवसायावर न थांबता त्यांनी शेतीमध्येही मेहनत घेतली. वडिलोपार्जित शेती सांभाळत हळूहळू परिसरात जमीन खरेदी करण्यास सुरुवात केली. असा संघर्षाचा प्रवास तब्बल 10 वर्षे सुरू राहिला. 1989 साली डेअरी व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी स्वतःची जागा खरेदी केली. सायकलवरून सुरू झालेला दूध संकलनाचा प्रवास आता भाडोत्री टेम्पोपर्यंत पोहोचला होता. गावोगावी फिरत शेतकऱ्यांशी विश्वासाचं नातं जोडत तानाजीरावांनी हजारो लोकांचा विश्वास जिंकला. 1995 साली नवनाथ उद्योग समूह अंतर्गत आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली पतसंस्था सुरू झाली. आज या पतसंस्थेचे 3100 सभासद आहेत. त्यानंतर 2001 साली गोविंद विकास सोसायटीची स्थापना झाली. 350 सभासदांना एकत्र करत त्यांनी सहकाराची नवी दिशा निर्माण केली. यानंतर त्यांनी भव्य असा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गोठा उभारला. यामध्ये लहान मोठ्या गायींची संख्या 300 पर्यंत वाढली आणि दररोज 3000 लिटर दूध संकलन सुरू झालं. 2002 साली नवनाथ मिल्क या डेअरी कंपनीची स्थापना झाली. बारामतीपुरता मर्यादित न राहता पुणे, मुंबई, सातारा आणि कोल्हापूर येथे व्यवसाय विस्तारला. या प्रवासात त्यांचे चिरंजीव संग्रामभाऊ सोरटे यांनी त्यांना मोलाची साथ दिली. कुस्ती अपूर्ण राहिल्याची खंत तानाजीरावांच्या मनात कायम होती. म्हणूनच 2005 साली त्यांनी नवनाथ कुस्ती केंद्र या तालमीची स्थापना केली. आज या तालमीत 50 ते 60 निवासी विद्यार्थी असून 70 ते 80 विद्यार्थी बाहेरून येऊन कुस्तीचे धडे घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च स्वतः तानाजीराव करतात. त्यांना दूध, राहण्याची व्यवस्था आणि इतर सर्व सुविधा दिल्या जातात. फक्त व्यवसाय नाही, तर पुढची पिढी घडवण्याचं मोठं कार्य ते करत आहेत. आज नवनाथ उद्योग समूहामध्ये 350 पेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत. एका गाय आणि एका म्हशीपासून सुरू झालेला प्रवास आज 2100 गवळ्यांपर्यंत पोहोचला आहे
आणि दररोज तब्बल 35,000 लिटर दूध संकलन होत आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्यासाठी त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. निमगाव केतकी आखाड्याचा कुस्ती जीवन गौरव पुरस्कार, पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श गोपालक पुरस्कार, भारतीय शुगर संस्थेचा उत्कृष्ट ऊस उत्पादक पुरस्कार आणि कृषिनिष्ठ पुरस्कार. संघर्ष, मेहनत, जिद्द आणि समाजासाठी असलेली तळमळ यातून घडलेलं नाव म्हणजे तानाजी गोविंदराव सोरटे.